जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव, अंग झाडून या निग बाहेरी, घे भिनीवरती धाव. शाहीर अण्णाभाऊ साठेंच्या या ओळी केवळ कविता नाहीत, तर अन्यायाविरोधात उभं राहण्याची घोषणा आहे. अण्णाभाऊ साठे म्हणतात, समाजात बदल हवा असेल तर अन्यायाला प्रश्न विचारावा लागतो, संघर्ष करावा लागतो, कारण परिवर्तन शांत बसून घडत नाही. मागील काही वर्षात सध्याच्या नव्या पिढीला आपण काय काय नावं ठेवली. रील्सवाली पिढी, मोबाईलमध्ये हरवलेली पोरं, यांना संघर्ष काय कळणार, वगैरे वगैरे. पण दिल्लीच्या जंतर मंतरवर गेल्या काही दिवसात जे घडतंय ते पाहिल्यानंतर एक गोष्ट डोक्यात घट्ट रुतून बसली आहे. ती म्हणजे जेनझीचा विषयच लय हार्ड आहे. कारण ही पिढी ना कुणाच्या आदेशावर चालते, ना कुणाच्या भीतीने मागे हटते, ना लाठी खाल्ल्यानंतर घरी बसते. या उलट लाठी मारणाऱ्या पोलिसांनाच जेवण आणि फुलंही देतं. हा विरोध आहे की आंदोलनाचा नवीन चेहरा, हेच आपण समजून घेऊया. नमस्कार, मी रोहित आणि आपण पाहतात मुंबई तक. जंतर मंतरवरील आंदोलनाकडे पाहिलं तर पहिली गोष्ट लक्षात येते की हे काही पारंपरिक आंदोलन नाहीये. इथे एकही मोठा नेता नाही, एकही सर्वमान्य चेहरा नाही, कोणी स्टेजवरून आदेशही देत नाही. कधी वाटतं ही पूर्णपणे स्वयंस्फूर्तीने उभी राहिलेली चळवळ आहे, तर कधी वाटतं यामागे जबरदस्त प्लॅनिंग आहे. पण आंदोलनाकडे बारकाईनं पाहिल्यावर कळतं ही गर्दी कोणाच्याच कंट्रोलमध्ये नाहीये, ना पोलिसांच्या ना आयोजकांच्या. म्हणूनच ही पिढी समजून घेणं कठीण आहे. पूर्वी आंदोलन म्हणजे एक नेता, एक भाषण, एक घोषणा. पण जेनझीची बातच वेगळी आहे. जेनझी ही व्यक्तीची भक्त नाही, ती विचारांशी जोडली जाते. मंचावरून आवाहन होतं, पण प्रत्येक गट स्वतःचा निर्णय घेतो. प्रत्येकाचा स्वतःचा अजेंडा आहे, स्वतःची भूमिका आहे आणि स्वतःचा आवाज आहे. कदाचित याच कारणामुळे ही पिढी कोणाच्याही हाती सहज सापडत नाही. या आंदोलनात पोस्टर म्हणजे फक्त घोषणा नाही, ती प्रत्येकाची वैयक्तिक स्टोरी असते. कोणाचं पोस्टर राग व्यक्त करतं, तर कोणाचा उपरोध, कोणाचा संविधानावर विश्वास, तर कोणाचं भविष्याबद्दलचं स्वप्न. सोशल मीडियावर वाढलेली ही पिढी लांबलचक भाषण करत नाही. ती एका ओळीत, एका पोस्टरमध्ये किंवा एका रीलमध्येच हार्ड विषय एंड करतं. आता 20 जुलैला जेव्हा संसद चलो आंदोलन सुरू झालं, तेव्हा अमानुष लाठीचार्ज झाला. अश्रुधूर, गोंधळ, महिलांशी गैरवर्तनाचे आरोप आणि संतप्त विद्यार्थी, हे सारं काही त्याच दिवशी पाहायला मिळालं. दुसरीकडे एका व्हिडिओमध्ये एक तरुण पोलिसांसमोर छाती ताणून उभा राहिला, लाठ्या खात होता आणि म्हणत होता, आणखी मारा. त्याच्या मनात प्रचंड संताप, तरी असामान्य धैर्य होतं. या सगळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी ज्या पोरांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या त्यांनाच फुलंही दिली. आता हे विरोधाचं की माणुसकीचं कोणतं समीकरण, हे ती जेनझीत जाणो. खरं तर आंदोलन सुरू झालं तेव्हा नेटवर्क बंद झालं, व्हिडिओ अपलोड होत नव्हते की कॅबही मिळत नव्हत्या. पण थांबेल ती जेनझी कसली. या पोरांनी झटक्यात वायफाय शिवाय मेसेज पाठवणारे ॲप्स शोधले. ऑफलाईन ट्रिक्स क्षणात शेअर झाल्या. ज्यांना मैदानात जाता आलं नाही त्यांनी ऑनलाईन जेवण पाठवलं. कोणी झोमॅटोवरून, कोणी स्विगीवरून, तर कोणी ब्लिंकिटवरून जेवण पोहोचवत होतं. पण तो पाठवणारा कोण हे कोणालाही माहीत नव्हतं. हाच आंदोलनाचा एक नवा डिजिटल चेहरा आहे. ही पिढी फक्त व्यवस्थेविरोधात ओरडणारी नाही आहे, तर गरज पडली तर स्वतः व्यवस्था उभी करणारी आहे. कारण त्यांना एका नेत्यावर विश्वास नाही किंवा एका पक्षावर विश्वास नाही, त्यांना विश्वास आहे तो स्वतःवर. खरं तर प्रत्येक आंदोलनात काही असामाजिक घटक घुसू शकतात, हिंसाचाराचा धोका असतो आणि तो टाळणं हे आंदोलनकर्त्यांसमोरचं मोठं आव्हान असतं. पण या आंदोलनाकडे फक्त गोंधळ घालणारी पोरं असं म्हणून पाहिलं तर आपण भारतात घडत असलेला मोठा सामाजिक बदलच समजू शकणार नाही. कारण जंतर मंतरवर बसलेली ही जेनझी फक्त आंदोलन करत नाहीये, तर ती लिहितीये एका नव्या भारताची नवी पटकथा. आता या सगळ्या जेनझीबाबत तुमचं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. याशिवाय मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या. धन्यवाद.